नमस्कार. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकात विरोधकांच्या फेक नरेटिव्हचा जनसामान्यांवर मोठा परिणाम पडल्यानं महायुतीच्या जागा घटल्याचा दावा भाजपसहित शिंदे सेना आणि अजित पवार यांनी केलाय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं मीडियाशी बोलण्यासाठी शिलेदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सकाळी आणि संध्याकाळी कोण बोलणार याचं नियोजन भाजपकडून करण्यात आलंय. या यादीमधून विरोधकांवर सतत प्रहार करणारे आमदार नितेश राणे, आक्रमक नेते निलेश राणे तसेच माजी खासदार नवनीत राणा यांना मात्र वगळण्यात आलंय. हाच धागा पकडून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी डिवचणारी पोस्ट केली आहे. भडकाऊ, चिथावणीखोर आणि समाज विघटित करणारं वक्तव्य महाराष्ट्रात येण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ वक्तव्य देणाऱ्या लोकांची यादी केली आहे. महाराष्ट्राची सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी भाजपने खांदेपालट करत आता नव्या लोकांना जबाबदारी दिली आहे. अशा शब्दात भाजपच्या नव्या यादीवर सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. कदाचित नितेश राणे, निलेश राणे, चित्रा वाघ, नवनीत राणा ही मंडळी नुसतीच कर्णकर्कश ओरडतात, मात्र यांचं प्रभाव क्षेत्र अगदी क्षीण झालंय याची खात्री भाजपला सुद्धा पटली आहे. म्हणूनच की काय आता सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याची जबाबदारी भाजपच्या नव्या लोकांना दिली आहे असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय.